18. प्रायोजक Cotton King, India's leading menswear brand in 100% cotton. दिव्यांगांच्या ताटातील अन्न कोणी खात असेल तर त्या नालायकाला सोडणार नाही. बच्चू कडूंचा इशारा. बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर कारवाई केली नाही तर 9 ऑगस्ट नंतर हंटर मारो आंदोलन करणार. मोदींची गुर्मी उतरवणारे तुम्ही कोण हे जनता ठरवेल. 36 पक्ष एकत्र येऊनही तुम्ही 240 पार करू शकले नाहीत. सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंना टोला. विखेंना पक्षात घेतल्यामुळे भाजपचं नुकसान. राजेंद्र पिपाडा यांचं वक्तव्य. शिर्डी मतदारसंघात विखेंची दहशत. जुन्या भाजप कार्यकर्त्यांना दंबाजी केली जात असल्याचा आरोप. वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर अखेर दोषी. यूपीएससीनं रद्द केली उमेदवारी. भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई. मनोज जरांगेंची निवडणूक लढण्याची कुवत नाही. जरांगे ना निवडणूक लढतील ना माणसं उभं करतील. त्याऐवजी कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा देतील. लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. जनतेच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत. आम्हाला पहिली आघाडी का म्हणू नये. राजू शेट्टींचा सवाल. अहमदनगरचं भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर. प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू. कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरातील पिसाळलेल्या वानराला पकडण्यात वनविभागाला यश. नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. अकोल्यात मोरणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी वडिलांसोबत गेलेला 4 वर्षांचा मुलगा वाहून गेला. मुलाचा शोध सुरू. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मिळणार 11 कोटींचं अनुदान थकीत. शासनानं पैसे देण्याची नगर परिषदेची मागणी. सोलापुरात एसटी वाहक चालकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य. चालक वाहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. रायगडच्या पालीमध्ये हॉटेलमध्ये जोरदार हाणामारी. बिर्याणीच्या वजनावरून वाद झाल्याची माहिती. उद्धव ठाकरेंची मानसिक दिवाळखोरी जनतेला समजली आहे. जनता आता तुम्हाला सोडणार नाही. फडणवीसांवरील टीकेवरून बावनकुळेंचा निशाणा. पुणे बँगलोर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची घोषणा. शनिवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूरसह पेठ, कराड, सातारा आणि खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर आंदोलन. राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगेली गावात भूस्खलन. डोंगर घसरून रस्त्यावर आल्यानं कुसगेवाडी आणि देऊळवाडी दरम्यानचा रस्ता बंद. संत तुकोबांच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोड्या देहूत दाखल. हिरा राजा आणि गुलाब मल्हार तुकोबांच्या मंदिरात नतमस्तक.